This call is now being recorded. जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ अंतर्गत शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिकेमध्ये सर्व बालमित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. 2 दिवसापासून आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तयारी घेत आहोत. तर आपण या बुद्धिमत्ता चाचणी विषयातील सांकेतिक भाषा या घटका अंतर्गत काही उपघटक आहेत, आकृत्या, अंक, अक्षरे याचा अभ्यास करणार आहोत. यासाठी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीचे तज्ञ मार्गदर्शक आदरणीय विवेक शंकर मोरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी, तालुका राहता मार्गदर्शन करणार आहेत. मित्रांना विनंती करतो आपण आजचा घटक सुरू करावा. विवेक सर. हो, धन्यवाद सर. काल आणि परवा आपण सर्वप्रथम क्रम या घटकातील संख्या, चिन्ह, आकृत्या यांचे जवळजवळ 6 मार्काचं घटक बघितले होते, उपघटक. आणि काल 4 मार्काचं बघितलं होतं, म्हणजे ते झाले टोटल 10 मार्क. आणि आज आपण सांकेतिक भाषा या घटकातील आकृत्या, अंक आणि अक्षर या उपघटकातील प्रत्येकी एक प्रश्न बघणार आहोत, जे असणारे 2, 4 आणि 6, एकूण टोटल 6 मार्क्सला. म्हणजे आपले हे 2 दिवसाचे 10 मार्क आणि अधिक आजचे 6 मार्क असे मिळून 16 मार्क्स आपण मागील 3 दिवसात म्हणजे आजचा धरून हे बघणार आहोत. आता सांकेतिक भाषा म्हणजे काय असतं हे पहिले जाणून घेऊयात. सांकेतिक भाषा म्हणजे एखादी माहिती किंवा संदेश विशिष्ट व्यक्तीच्या हाती पडावा, इतरांना तो कळू नये यासाठी त्या माहितीचे रूपांतर सांकेतिक भाषेत केले जाते. ही सांकेतिक भाषा फक्त त्या विशिष्ट व्यक्तीलाच माहीत असते. त्या आधारे त्याला माहिती वा संदेश यांचा उलगडा करता येतो. म्हणजे जर आपल्याला समजा जसं स्पाय एजन्सीज असतात ना वेगवेगळ्या देशाच्या, जसं एक भारताची स्पाय एजन्सी आहे रॉ, त्यानंतर ISI आहे पाकिस्तानची, ही आहे इंडियाची, ही आहे पाकिस्तानची. मोसाद आहे, त्यानंतर अशाच वेगवेगळ्या मोसाद जी आहे ती माझ्या मते याची आहे, इस्रायलची. अशा वेगवेगळ्या ज्या स्पाय एजन्सीज असतात ते काय करतात, कोडिंग आणि डिकोडिंग यांच्या माध्यमातून आपले जे विशेष संदेश असतात ते कोड करून तिकडे पाठवतील आणि मग तिकडचे जे म्हणजे देशात आपले गुप्तहेर असतात ते तिथे तो कोड डिकोड करून ती भाषा समजून घ्यायचा प्रयत्न करतात. यासाठी सांकेतिक भाषेचा अत्यंत जास्त उपयोग केला जातो. सांकेतिक भाषा या घटकामध्ये अशाच प्रकारे मूळ अक्षरे किंवा अंक यांच्यासाठी इतर अक्षरे, अंक किंवा चिन्हे वापरतात. विद्यार्थ्यांनी या सांकेतिक अक्षरांचा व अंकांचा उलगडा करून मूळ अक्षरे, अंक वा चिन्हे ओळखायची असतात. या घटकामध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. अंकांसाठी अंक, अक्षरांसाठी अंक, अक्षरांसाठी चिन्हे, अंकांसाठी चिन्हे, अक्षरांसाठी अक्षरे. ठीक आहे. आपल्याला मुख्यत्वे आज 3 करायचे आहेत, पण मी वरवरून हे बाकीचे जे 2 आहेत तेही सांगणार आहे तुम्हाला. आता बघा, सांकेतिक भाषा आज पहिला घटक आपला अंकांसाठी अंक. ओके. या प्रश्नात एक संख्या किंवा तिची सांकेतिक भाषेतील संख्या दिलेली असते. संख्येतील मूळ अंकांचा व सांकेतिक संख्येतील अंकांचा क्रम सारखा असतो. मूळ अंक व तिचा सांकेतिक अंक यांच्यामधील संबंध शोधावा लागतो. त्यावरून विचारलेल्या संख्येची सांकेतिक भाषेतील संख्या शोधायची असते. थोडी क्लिष्टच इथे ओळख करून दिली त्यांनी आपल्याला, पण जेव्हा आपण उदाहरणांकडे जाऊयात तेव्हा आपल्याला इझिली समजता येईल. आता यात टिप काय आहेत, मूळ अंक व तिचा सांकेतिक अंक यांच्यातील फरक पाहायचा आहे. असाच फरक विचारलेल्या संख्येतील त्याच स्थानावरील मूळ अंकात किंवा तिच्या सांकेतिक अंकात असतो. ठीक आहे. त्यानंतर संख्येमध्ये अंक व तिची वर्गसंख्या पट आहे का ते बघायचंय. आता समजा इथे नमुना प्रश्न दिला एक, 7 बरोबर 350, 4 बरोबर 68,
8 बरोबर 520 आणि मग 10 बरोबर किती असेल असा हा प्रश्न आहे. आता बघा इथे 7 आणि 350 यांचा काय संबंध असू शकतो बरं? मग इथे 7चा क्यूब अधिक 7 जर केले म्हणजे 7चा क्यूब असतो 343 प्लस 7 केले तर आपल्याला मिळत आहे 350. आता इथे 4चा क्यूब करायचा आहे अधिक 4 करायचे म्हणजे इथे काय रिलेशन होतंय n क्यूब प्लस n. हे जे रिलेशन आहे हे आपल्याला इथे दिसतंय या उदाहरणात. तसंच 8चा क्यूब अधिक 8 केले तर 512 प्लस 8 इक्वल टू 520. तसंच मग 10चा करावं लागेल. 10चा क्यूब प्लस 10 इक्वल टू काय होईल मग 1010. म्हणजे आपल्याला उत्तर अपेक्षित हे उत्तर मिळतं. आता एक आपण पुढे जाण्यापहिले एक छोटंसं म्हणजे मला आहे ना काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करायचं तुमच्या नॉलेजमध्ये आज. आपण जे कम्प्युटर चालवतो ते कम्प्युटरला फक्त बायनरी लँग्वेज कळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्प्युटरला बायनरीच लँग्वेज कळते. त्याला आपण जे लिहून पाठवतो समजा हेल्लो असं लिहिलं आपण हॅलो, या कम्प्युटरला हॅलो कळत नाही. कम्प्युटर डझंट नो हेल्लो. त्याला काय कळतं? फक्त बायनरी डिजिट, अल्फाबेट्स. त्याला अल्फाबेट्स कळत नाहीत. आता हेल्लो मध्ये जे आहेत ना ते HELLO हे अल्फाबेट्स आहेत. कम्प्युटरला काय करावं लागतं? बायनरी डिजिट. आता बायनरी डिजिट म्हणजे कोणकोणते असतात बरं मग? 1 and 0 हे 2 बायनरी डिजिट आहे. आता 1 म्हणजे काय? 1 म्हणजे आहे, त्याचा अर्थ होतो 1चा, इकडे लिहितो मी. 1 मीन्स ऑन and 0 मीन्स ऑफ. हे झालं इलेक्ट्रॉनिकच्या भाषेत. मग इथे बघूयात. जेव्हा आपण एखाद नंबर टाकतो त्या नंबरला कम्प्युटर बायनरी डिजिटमध्ये कन्वर्ट करतं. बायनरी डिजिटमध्ये काय करतं? कन्वर्ट करतं. ठीक आहे. आता मी सांगतोय कन्व्हर्जन कसं होतं. आता एक आपल्याला समजा 1 लिहायचा आहे तर तो आपण बायनरी डिजिट म्हणजे इथं 2 आहे आणि 2⁻0 आहे. आता हा 2 का? तर 2 म्हणजे एक 0 आणि हा 1 असं हे 2 बायनरी डिजिट आहे. तर त्याच्यामुळे 2⁻0 म्हटल्यावर आपल्याला मिळतो 1. 2⁻1 म्हटलं की आपल्याला मिळतो 2. 2⁻2 हा 4. 2⁻3 हा आहे 8. 2⁻4 16. असं सर्व हे बायनरी डिजिटचं गणित होत असतं. आता समजा मला रिप्रेझेंट करायचं आहे 5. ठीक आहे. मग मी 5 कसं रिप्रेझेंट करेल इथे? 2⁻0 प्लस 2⁻2 म्हणजे आपल्याला 2⁻0 म्हणजे काय? 1 आणि 5 म्हणजे किती? 2⁻2 म्हणजे किती? 4. म्हणजे हे होतात 5. म्हणजे बायनरी कम्प्युटरला प्रत्येक वेळी जेव्हा आपण कमांड देतो तेव्हा तो बायनरी डिजिटमध्ये कन्वर्ट करून आपली ती कमांड ॲक्सेप्ट करतो. जर तो बायनरी कन्वर्ट करणार नाही तर आपली कमांडच कम्प्युटर ॲक्सेप्ट करणार नाही. आपले जे सगळे हे आजकाल जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं चालू आहेत हे सगळे बायनरी डिजिटमध्ये आपली एक कमांड घेतात आणि मग ते एक्झिक्यूट करतात. आता एक आता समजलंय का तुम्हाला हे 5 कसं लिहितं? अजून एक उदाहरण तुमच्या समजण्यासाठी मी लिहून देतो. आता समजा मला लिहायचं आहे 7 बायनरीमध्ये. 7 हा झाला कोणता? म्हणजे एक प्रकारे डेसिबल फॉर्म आहे तो. आता मला लिहायचं आहे बायनरीमध्ये 7. मग मी लिहेल 2. आता 7 समजा काय काय ॲडिशन व्हावं लागेल म्हणजे 4 आणि 2 6 आणि 1 हे एवढं ॲड केलं तर तो 7 होतो समजा. मग 2⁻0 प्लस 2⁻1 प्लस 2⁻2 म्हणजे 1 प्लस 2 प्लस 4 हे होत आहेत 7. असं आपण बायनरीमध्ये याला डिफाईन करतो. आता एक तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. जसं मी आता इथे केलं ना कन्व्हर्जन तसं तुम्हाला इथे 3चं करून दाखवा बरं का. चॅट बॉक्सचा उपयोग करून. तुम्ही रेज टू दी पॉवर न लिहिता डायरेक्ट 2 0 असं लिहू शकताय आणि उत्तरच सांगून दिलंय प्लस 2 1 असं लिहू शकता. असं चॅट बॉक्सचा यूज करून तुम्ही लिहू शकता. तुम्हाला दिसणार नाही कदाचित. हे बघा आता दिसतंय का? ओके.
चॅट बॉक्सचा यूज करून आता समजा पुन्हा 4 लिहून दाखवा बरं का मला कसं लिहितात बायनरी मध्ये जमलं तर तुम्हाला प्रयत्न करा चुकलं तर चुकू द्या पण प्रयत्न करा बायनरी फॉर्म लिहायचा आहे 2 रेस्ट टू दी पॉवर 0 म्हणजे हा होतो 1 पण आपल्याला 1 ची गरज आहे का इथे हा आहे इवन नंबर तर 2 रेस्ट टू दी पॉवर 0 घ्यावा लागणार नाही व्हेरी गुड 2 रेस्ट टू दी पॉवर 2 उत्तर आलेलं आहे छान 2 रेस्ट टू दी पॉवर 2 इक्वल टू 4 व्हेरी गुड आता पुन्हा 7 घ्या बरं का 7 लिहून दाखवा बरं ओके 2 रेस्ट टू दी पॉवर 2 हे झाले 4 ओके 2 रेस्ट टू दी पॉवर 0 2 रेस्ट टू दी पॉवर 1 प्लस 2 रेस्ट टू दी पॉवर 2 1 प्लस 2 प्लस 4 व्हेरी गुड हे झालं 7 छान छान उत्तर दिलंय तुम्ही आता समजा 9 लिहायचं आहे 9 ला बघा तुम्हाला चार्ट दाखवतो आता बघा आता काय लिहावं लागेल 9 साठी बघा बरं का 9 साठी 9 2 raised to the power 3 and plus 2 raised to the power 0 व्हेरी गुड 2 raised to the power 1 जर आला तर तो 2 होतो पण 2 raised to the power 0 आला तर तो होतो 1 ठीक आहे हे जेव्हा म्हणजे जेव्हा आपण हायर कोडिंग शिकतो ना तेव्हा आपल्याला हे कन्व्हर्जन करायला लावतात ऑन पेपर किंवा थेअरीमध्ये हा प्रश्न असतो हायर एज्युकेशनला हमखास आता विचारला जातोय त्याच्यामुळे मी तुम्हाला हे आता सांगून देतोय आणि हे सांकेतिक भाषेचंच एक चिन्ह आहे आता बघा हे सांगितलं मी नंबरचं तसंच आता अल्फाबेट्स आता झाले लेटर्स समजा आता इथं लेटर्स आहेत आता हा लेटर कोणता आहे ए ओके ए ला कोणता बायनरी कोड आहे बघा किती मोठा बायनरी कोड आहे बघा 0 1 0 0 0 0 0 1 म्हणजे हा झाला ए चा सांकेतिक अंक हा सांकेतिक अंक जो असतो हा कोण म्हणजे इश्यू कोण करतं तर ती ASCII ही जी संस्था आहे अमेरिकन स्टँडर्ड ऑफ ठीक आहे याचा फुल फॉर्म आहे माझ्याकडे मी सांगतो तुम्हाला अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज म्हणून अशी ही संस्था आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज ही संस्था बायनरी डिजिट कुठल्याही जे अल्फाबेट्स असतात त्यांना इश्यू करत असते आता ए ला जसं आपण बघितलं तसं बी ला काय हा कोड आहे म्हणजे बघा इथे फक्त शेवटचे जे आपण जसं म्हणतो आपल्या गणिती भाषेमध्ये की एकक आणि दशक स्थान जे तेच इथे काय होतंय चेंज होतंय बी मध्ये बघा इथे 0 1 होता इथं 1 0 झालाय आता सी ला बघा 1 1 होतोय डी ला काय होतोय डायरेक्ट 100 होतोय ई ला 101 हे म्हणजे 101 त्यानंतर ई ला एफ ला 110 जी ला 111 असं म्हणजे हे कोड्स पहिले काय करतो आपण जेव्हा समजा आपण दिलं समजा आता ऍपल ना तर मग ऍपल ह्या पूर्ण स्पेलिंगला कम्प्युटर काय करतं हा पहिला कोड टाकेल ए चा त्यानंतर पी चा कोड टाकेल हा इथं पी हा त्याचा एवढा कोड हा कन्वर्ट करतो कम्प्युटर पहिले स्वतः मग पुन्हा एवढा कोड टाकेल पी साठी मग एल चा एल कुठे गेला हा एल इथे हा एल चा आणि मग ई चा हा ई चा कोड एवढं सगळं कोड तो म्हणजे कन्वर्ट करेल ऍपलला आणि मग तो तिथे कमांड देईल आणि मग ते आपल्याला एक्झिक्यूट होताना दिसतं म्हणजे ते स्पेलिंग दिसते ठीक आहे आता हा आणि हे असं लिहायचं असतं आता 0 जो आहे ना हा 4 डिजिट मध्ये 0 0 0 आता 1 आता तुम्ही जसं केलं 1 त्यानंतर 2 म्हणजे काय 2 रेस टू दी पॉवर 1 आता इथे 1 म्हणजे काय 2 रेस टू दी पॉवर 0 म्हणून हा इथे आपल्याला 1 दिसतोय 2 रेस टू दी पॉवर 1 म्हणजे 2 आलेला इथे उत्तर म्हणजे 2 हा दुसऱ्या स्थानी इथे
म्हणजे जेव्हा असं 0 0 0 0 असेल ना, 2⁻0 ही पहिली पोझिशन आहे, 2⁻1 ही दुसरी पोझिशन आहे, 2⁻2 आणि 2⁻3 असं हे पोझिशन असते. तर मग इथे जेव्हा आपण 3 समजा एक्झिक्यूट करायचं आहे 3, जसं आता तुम्ही मला दाखवलं म्हणजे करून की 2⁻0 आणि 2⁻1 हे जर आपण लिहिले तर आपल्याला काय व्हॅल्यू भेटते 3. ही अशी ती व्हॅल्यू आहे. 4ला बघा सरळ लिहिलं होतं तुम्ही 2⁻2 हा डायरेक्ट इथे आपल्याला दिसतो, कारण की 2⁻0 आणि 2⁻1 जे आहे ते मागे 0 0 लिहून दिलेलं आहे आपण, म्हणून जिथे 1 लिहितो तिथे ती ऍक्टिव्हेट होते व्हॅल्यू आणि मग तो 2⁻2 हा आपल्याला दिसतोय. आता इथे बघा 2⁻2 प्लस 2⁻0 म्हणजे हे किती होईल मग 4 प्लस 1 म्हणजे हे येत आहे 5. आहे का 5 इथे? हो, इथे 5 आहे. ठीक आहे. हे असं रिप्रेझेंटेशन सांकेतिक भाषेचं असतं. हे प्रत्येक म्हणजे कम्प्युटरला करावंच लागतंय आणि जेव्हा तुम्ही C++ किंवा कोडिंगची भाषा SQL शिकतात तेव्हा आपल्याला हे गरजेचं असतं. याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता यावर प्रश्न आहेत. हे प्रश्न घेतो मी, पुढे घेतो. ठीक आहे. अक्षरांसाठी अंक. आता इथे समजा काही अक्षर दिलेले असतील. आता A आणि त्याच्यासाठी 1 वापरला, B त्याच्यासाठी वापरलाय 2, C त्याच्यासाठी वापरलाय 3, मग तसंच D साठी काय वापरलं, हे असं आपल्याला अशा प्रश्नांमध्ये अपेक्षित असतं. या प्रश्न प्रकारात काही शब्द आणि त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेतील संख्या दिलेल्या शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी संख्येतील एक अंक असतो, परंतु अक्षरांचा व अंकांचा क्रम सारखाच असेल असे नाही. शब्दातील अक्षरांची आणि त्यांच्या सांकेतिक भाषेतील अंकांची तुलना करून प्रत्येक अक्षरासाठी सांकेतिक अंक आहे हे शोधून काढायचे असते. ठीक आहे. काही वेळा प्रश्नामध्ये एकच शब्द व त्यासाठी सांकेतिक भाषेतील संख्या देतात. येथे अक्षरांचा क्रम सारखाच असतो. आता हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता टिप्स काय आहेत? कोणतेही 2 शब्द किंवा त्यासाठी आणि त्यासाठी असलेल्या सांकेतिक संख्या निवडाव्यात. 2 संख्यांमधील समान अंक शोधावेत. म्हणजे त्या अक्षरासाठी असलेला सांकेतिक अंक याच पद्धतीने इतर अक्षरांसाठी असलेले सांकेतिक अंक शोधून काढावेत. एकच शब्द दिलेला असताना शब्दातील प्रत्येक अक्षर लिहून त्याखाली त्याच क्रमाने असलेले अंक लिहावेत. या पद्धतीने प्रत्येक अक्षराखाली असलेला त्याचा सांकेतिक अंक मिळतो. आता एक प्रश्न सोडूया आपण, जेणेकरून आपल्याला छान प्रकारे समजेल. आपण बघतोय अक्षरांसाठी अंक. तर समजा आपल्याकडे अक्षर आहे DCG. हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला दिसतोय का? DCG. DCG ला म्हणतोय आपण 6 7 8. DCG इक्वल टू 6 7 8. C अशी मांडणी न करता मी सरळ अशी मांडणी करतो. खालच्या खाली 6 7 8. CBP is equal to 2 3 6. DBM equal to 4 2 8. ओके. तर PGM हा अक्षरगट कसा लिहाल? आता तुम्ही बघा बरं, काही होतंय का इथे का? म्हणजे काही कॉमन असं शोधायचंय तुम्हाला सगळ्यात पहिले. मग ते कॉमन शोधून तुम्हाला PGM हा अक्षरगट कसा लिहिता येईल ते बघायचंय. कॉमन शोधता येईल का? तुम्ही सोडवलेत का असे प्रश्न पहिले कधी? ओके, 2 येतोय उत्तर. ओके, पर्याय क्रमांक 2. ओके.
ओके, प्रयत्न करा. DCG, CEP, DBM, DCG 678 लिहिलंय. आता बघा, माझ्याकडे इथे सर्वप्रथम हे 2 गट आहेत. आता या 2 गटांकडे माझ्याकडे मी जर बघितलं, आता इथे कोणता शब्द कॉमन आहे? इथे सी आणि हा सी इथे कॉमन आहे. अजून काही कॉमन आहे का? नाही. ठीक आहे. मग आता मला इथे बघायचं आहे की ह्या खालच्या अंकांमध्ये कुठला असा अंक आहे की जो कॉमन आहे. तर मग मला एक अंक भेटतोय. कोणता अंक भेटतोय बरं, सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तो भेटतोय 6. ठीक आहे. मला भेटलाय हा 6 अंक जो आहे तो इथे कॉमन मिळालाय आणि इथेही कॉमन मिळालाय. मग मी असं लिहू शकतो का इथे C = 6 लिहू शकतो का? ओके, लिहू शकतो. मग आता उरलेले 7 आणि 8 आहे आणि इकडे 2 आणि 3 आहे. मग आता आपण तिसऱ्या रिलेशन कडे जाऊया. DBM. ओके, DBM. आता इथे बघा, आता जर बघायला गेलो आपण आता DBM डी इथे कॉमन आहे आणि इथे कॉमन आहे. ओके, आणि मग आता जर समजा इथे बघितलं अजून दुसरं कुठलं अक्षर कॉमन आहे का? तर नाही. पण इथे अंकांमध्ये इथं काही कॉमन आहे का? काय कॉमन आहे बरं सांगा? व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान छान. 8 कॉमन आहे. व्हेरी गुड. मग इथे आपण डी ची व्हॅल्यू लिहू शकू का? तर हो, डी = काय लिहू? 8. ओके, आणि आता आता अजून काय उरलं? आता अजून काय? PGM शोधायचं ना. P, G आणि M. तर डी संपला, सी संपला. आता इथे बी आहे बघा. पद क्रमांक 2 म्हणजे जर दुसरं रिलेशन आहे आणि तिसरं जे आहे, आता इथे बी आहे आणि इथे बी आहे. आता सांगा बरं अंकांमध्ये कुठले अंक कॉमन आहेत? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आज छान रिप्लाय देतात तुम्ही आज. 2. हा 2 जो अंक आहे हा कॉमन आहे. मग आपण इथे लिहू शकू का B = 2? व्हेरी गुड. आपल्याकडे आता कोणकोणते अंक भेटलेत? 3 अंक झालेले आहेत आपल्याकडे. ओके, आता समजा बघायला गेलो तर PGM उरलेले कोणकोणते अंक आहेत तिथे? मग समजा इथे 7 उरला आहे आणि इथे डी आणि सी आपल्याला माहिती पडलेलं आहे. बरोबर. आता थोडं पेन बदलवतो मी. डी ची व्हॅल्यू काय आहे? ती आहे 8. सी ची व्हॅल्यू काय आहे? 6. बरोबर. 8 इथला कटला, इथला कटला, 6 कटला, 6 कटला, उरला काय? जी म्हणजे काय आला? 7. इथे लिहू आपण G = 7. आता आता पुढच्या इक्वेशन मध्ये समजा या. आता इथे कोणकोणते आपल्याकडे सी आणि बी ची व्हॅल्यू आहे? सी म्हणजे काय? 6 आणि बी = काय? 2. 2 कटला, 2 कटला, 6. 6 कटला, 6 कटला. आता उरला काय? पी. पी ची व्हॅल्यू काय करूयात? 3 मानूयात. पी = काय लिहू? 3. ओके ओके, छान रिप्लाय देत आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. आता इथे बघूया, बी ची व्हॅल्यू काय? 2 आणि अजून कुठला कॉमन होता इथे? डी होता. तो काय होता? 8. 8 कापला, 1 कापला, 2 कापला, 2 कापला, उरला काय? एम. एम म्हणजे काय? आहे 4. एम = काय झाला? 4. ओके, आता बघा आपल्याला काढायची आहे ती व्हॅल्यू PGM ची. P, G आणि M. आता इथे बघून लिहू. 3, 7 आणि 4. 3, 7 आणि 4. कुठला पर्याय बरं का हा? पर्याय नंबर PGM. PGM. P = 3, G = 7, M = 4. 3, 7, 4.
दोन अचूक पर्याय निवडा. ओके, माझं काही चुकतंय का? PGM 2 आणि 4. PGM 374 374. बघा इथे 4 नाहीये, हा कटला. इथे 4 नाहीये, इथे 374. म्हणजे बघा तुम्ही जिथे जिथे समजा आपल्याला ज्या डिझायर व्हॅल्यू आहेत PGMच्या त्या नसतील, तो अक्षर गट डायरेक्ट म्हणजे अंकांचा जो गट आहे तो डायरेक्ट आपण कट करून टाकूयात आणि आपल्या इथे 2 अचूक पर्याय आहे. म्हणजे आपल्याला हाही पर्याय भेटतोय बरोबर आणि हाही पर्याय भेटतोय, म्हणून आपण इथे काय करूया, दुसरा आणि चौथं जे आहे त्याला काय करूया, गोल करूया, म्हणजे आपल्याला अचूक उत्तर मिळेल. आता प्रश्न क्रमांक 52 कडे वळूयात. 8 या अंकासाठी कोणते अक्षर आहे? बघा बरं इथे 8 कोणतं आहे? कोणतं आहे? छान छान, व्हेरी गुड. खूप फास्ट उत्तर देत आहेत तुम्ही आज. व्हेरी गुड. डी, 52चं डी. ओके, छान, असाच रिस्पॉन्स ठेवा. आता बघा एक प्रश्न आहे आपल्याकडे. एका सांकेतिक भाषेत गारद गारद म्हणजे काय? गारद म्हणजे काय येईल? 1 2 3 असं नाही, उभं लिहूया, म्हणजे कसं 1 2 3. त्यानंतर औषध आहे 4 5 6. बाग आहे 7 आणि 8. आणि रंग आहे 9 आणि 8. या भाषेत औरंगाबाद हा शब्द कसा लिहाल? बघा बरं का आता. की आता बघा इथे औ आहे, औरंगा गा आहे. आता आपल्याला पहिले सर्वात प्रथम इथे 2 गट असे बघावे लागतील की जे कॉमन आहे, ज्यांच्यात अक्षर जे कॉमन आहेत, म्हणजे जेणेकरून आपण काय करू, त्यांना इलिमिनेट करू. आता बघा इथे ग आहे आणि इथे ग आहे. इथे काय काम कॉमन आहे बरं या 2 गटांमध्ये सांगा? 2 गटांमध्ये काय कॉमन आहे? ओके, व्हेरी गुड, 8. ओके, हा 8 आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय आता इथं तर्क काय काढू शकतोय? ग म्हणजे 8. ठीक आहे, हा आपला झाला पहिला तर्क. त्यानंतर बाद औरंगाबाद 4 9. इथे माझ्या मते ना सरळ त्यांनी जसे अक्षर आहेत ना, म्हणजे याला हे औला हे असंच लिहून दिलंय. तर म्हणजे जर आपण तसं बघायला गेलो, औचा औरंगाबादला कसं लिहायचंय? औरंगाबाद. आता औला लिहू 4, रंगला लिहू 9, गाला लिहू 1, बा 7, बा 4 9 1 7 आणि द 3. हा असा पर्याय आपल्याला दिसतोय का कुठे? हो सर, व्हेरी गुड. दिसतोय आपल्याला, पर्याय दिसतोय कुठला? पर्याय क्रमांक 1, म्हणजे याचं उत्तर आहे 1. ओके, व्हेरी गुड, छान उत्तर देतात तुम्ही. आता अक्षरांसाठी चिन्ह हा अत्यंत महत्वाचा घटक समजला जाईल. अक्षरांसाठी चिन्ह. या उपगटातील प्रश्नामध्ये काही शब्द व त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेतील चिन्हांचा गट दिलेला असतो. शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी चिन्हांच्या गटातील एक चिन्ह असते, परंतु शब्दातील अक्षरांचा क्रम व चिन्हांच्या गटातील चिन्हांचा क्रम सारखा नसतो. दिलेल्या वेगवेगळ्या शब्दांची आणि त्यांच्या सांकेतिक चिन्हांची तुलना करून प्रत्येक अक्षरासाठी असलेले चिन्ह शोधायचे असते. म्हणजे आपल्याला एक चिन्हांचा गट असेल आणि एक अक्षरांचा गट असेल, तर तो गट आपल्याला चिन्ह, जसं आपण पहिले 2-3 उदाहरणांमध्ये बघितलं,
तसंच इथेही करायचंय. आता बघा इथे एक प्रश्न आहे. एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी चिन्हे वापरली आहेत. चिन्हांचा क्रम अक्षरांप्रमाणेच असेल असे नाही. ठीक आहे, म्हणजे इथे आता क्रम बदलू शकतो. आता जसं औरंगाबादमध्ये आपण क्रम वाईज नंबर बघितले, इथे तसं नाहीये. या सांकेतिक भाषेतील काही अक्षरे पुढे दिलेली आहेत. त्यांचा अभ्यास करून पुढील प्रश्नांचे योग्य पर्याय निवडा. म्हणजे माणस, परीस आणि पवन. इथे लिहितो मा, न, स, ट्रायंगल, सर्कल अँड स्क्वेअर. प, री, स, सर्कल, स्क्वेअर अँड डॉट, ट्रायंगल अँड डॉट. आणि पवन, ट्रायंगल अँड डॉट. जो सर्कल आहे तो रंगवलेला आहे पूर्ण, आणि एक स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता वरील सांकेतिक भाषेत समान हा शब्द कसा लिहिला जाईल? आता आपल्याला समान शोधायचा आहे. आता इथे बघूयात. आता स साठी काय काय, म्हणजे आता पहिले 2 गट घेऊ आपण. पहिले 2 गट मध्ये बघा, इथे स आहे, इथे स आहे. ठीक आहे. आता ह्या इथे काय काय कॉमन आहे बरं? ह्या जे खाली चिन्ह दिले आहेत त्याच्यात काय कॉमन आहे सांगा? बघा इथे गोल कॉमन आहे. ओके. ट्रायंगल कॉमन आहे, स्क्वेअर कॉमन आहे का? नाही, कारण की इथला स्क्वेअर आणि ट्रायंगल मध्ये एक डॉट आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं स ची व्हॅल्यू भेटते. स इक्वल टू काय? एक सर्कल. आता आपलं झालं स चं झालं. आता मा पाहायचं आहे. तर मा इथे आहे का कॉमन कुठे? नाही. पण आपण काय करू? इलिमिनेशन टेक्निकद्वारे इथला जो न आहे आणि इथला जो न आहे तो शोधून काढू. ठीक आहे. इथे न आहे आणि इथे न आहे. इथे कोणतं कॉमन आहे बरं चिन्ह? हा बघा, हा स्क्वेअर जो आहे ना, हा कॉमन आहे. ठीक आहे. मग आता न आपल्याला भेटला. न काय आहे? स्क्वेअर. ठीक आहे. आता उरलं काय मग? माच उरला. इथे मा जो होता हा सर्कल गेलाय, हा स्क्वेअर गेलाय, उरला फक्त ट्रायंगल. हा म्हणजे काय? ट्रायंगल. मग आपल्याला मानस सॉरी समान समान या या शब्दासाठी भेटलेला आहे सर्कल, मा म्हणजे ट्रायंगल आणि न म्हणजे स्क्वेअर. ओके. बघा बरं, हा पर्याय कुठला आहे सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. कोणत्या नंबरचा पर्याय हा? ओके, छान. ओके ओके. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 3. नीट बघा, नीट बघा. पर्याय क्रमांक 3 जो आहे ना, हा पर्याय सर्कल, ट्रायंगल अँड स्क्वेअर. ओके. आता हा एक प्रश्न आहे, हा मी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. बघा बरं का जमतोय का तुम्हाला? सन बरोबर काय आहे? एक ट्रायंगल, त्यानंतर एक स्टार आणि एक स्क्वेअर. हा स्टार आहे. त्यानंतर गण म्हणजे काय? सर्कल, ट्रायंगल अँड भरलेला स्टार. पेन म्हणजे काय? एक मल्टिप्लिकेशन चिन्ह, त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा स्टार आहे आणि एक ट्रायंगल आहे. आणि मग इथे आपल्याला पुणे काढायचं आहे. बरोबर. आता इथे काय होतं, आपण मागे जे उदाहरणं बघितली. ओके. पर्याय क्रमांक 3 येतोय. हा 2018चा रिपीटेड क्वेश्चन आहे. बघा इथे 2018चा प्रश्न आहे हा. आता सण साठी बघा दिलेलं आहे. आता एन, आता पहिल्या 2 गटांमध्ये आपण बघू. हा एन कॉमन आहे, हा एन कॉमन आहे. त्यानंतर इथे काय कॉमन आहे बरं का? हा एक स्टार कॉमन आहे, हा एक स्टार कॉमन आहे. म्हणजे आपण एन म्हणजे स्टार लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं यू साठी यू इथे पण आहे, इथे पण आहे. ओके. मग इथे अजून कोणतं आहे? ट्रायंगल पण आहे. मग असं होऊ शकतं की इथे हा जो ट्रायंगल मी लिहिला आहे तो ट्रायंगल इथे पण असू शकतोय आणि स्टार इथे पण असू शकतोय. ठीक आहे. म्हणजे ते अदलाबदल होऊ शकतायत. आणि आता ई साठी बघा, आपला इथं हा जो ट्रायंगल होता हा संपलाय. म्हणजे हा इथे आपण एक तर यू मानलाय किंवा एन मानलाय. आणि त्यानंतर ई काय हा मानला होता आपण.
मग आता उरला पी. मग बघा पीला आपण काय कन्सिडर केलंय, हा स्टार. मग स्टार, आता बघा इथे आपल्याला पी म्हणजे स्टार मिळालाय. इथे एक स्टार आहे, इथे एक स्टार आहे, हा जो आपल्याला अपेक्षित आहे. इथे आहे का? नाही. म्हणजे आपण काय केलं, इलिमिनेट केले. याचे 2 ऑप्शन जे केले इलिमिनेट केले. म्हणजे आता तुमच्याकडे 50-50 चान्स आहे की तुम्ही तुमचं उत्तर बरोबर आणू शकताय. म्हणजे रिस्क घ्यायला काही हरकत नाही. रिस्क इथे 100% घ्यायची. जिथे तुम्हाला 50-50 चान्सेस दिसताय ना माझं उत्तर बरोबर येईल, तिथे रिस्क घ्यायची म्हणजे घ्यायची. तुमचं उत्तर बरोबर येऊच शकतं. त्यानंतर बघा स्टार. आता सर्कल आणि ट्रायंगल आहे. PU, यू साठी आपण काय काढलंय, ट्रायंगल किंवा स्टार. मग इथे बघा, इथे ट्रायंगल आहे, इथे काय सर्कल. म्हणजे याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे काही काही वेळेस आहे ना तुम्हाला पूर्ण अक्षरांचं विश्लेषण करण्याची गरज नाहीये. म्हणजे सोडवायचीच गरज नाहीये मुळात. तुम्ही फक्त एखादं अक्षर सोडवा, तुम्हाला ते उत्तर बरोबर म्हणजे भेटून जाईल. तुम्ही उत्तरापर्यंत बरोबर पोहोचाल. ठीक आहे. आता हा एक प्रश्न आहे. सीट हा शब्द THU असा, BUK हा शब्द CTL, SIT हा शब्द काय, THU, BUK CTL. तर त्याच भाषेत मेन हा शब्द कसा लिहू? कोणाला समजतोय काय आजचा तर्क? हा प्रश्न आता मी ना वेगळा आणलेला आहे कुठून दुसरीकडून. ओके, एक उत्तर आलेलं आहे. NFO उत्तर आलेलं आहे. अजून अजून सुधारवण्याचा प्रयत्न करा. ओके, ते उत्तर नाहीये. NFO उत्तर नाहीये. कृपया पुन्हा म्हणजे उत्तर जे तुम्ही लिहिलंय ना ते एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. बघा तुमचं उत्तर बरोबर येईल. तुम्ही छान पोचलेला आहात, जवळच आहात. शोधा. आता बघा इथे एक लॉजिक आहे. एस आणि टी यांच्यात किती अंकांचा फरक आहे बरं का? त्यासाठी बघा मी काल तुम्हाला सांगितलं होतं की ABCD ही अंकांसहित पाठवी. 1 2 3 4. आता एस च्या पुढे पुढचा अंक पुढचं अल्फाबेट येतं काय येतं, टी. म्हणजे इथे आपण केलाय +1. आता आयच्या मागचा अंक कोणता आहे, अल्फाबेट कोणता आहे, एच. आपण म्हणत नाही का HIJK, तसा मग हा एच हा आयच्या पहिले आणि टीच्या पुढे काय, त्याच्या पुढे आहे यू. म्हणजे काय इथे आपल्याला एक सिक्वेन्स भेटतोय +1 -1 आणि +1. आता इथं बी आणि सी, इथे काय आहे +1. ठीक आहे. बीच्या नंतर सी येतो की नाही, तसा यूच्या पहिले येतोय का टी? हो, टी येतोय. इथे पण आपल्याला +1 आतापर्यंत -1 आणि आता इथे केच्या नंतर येतोय ना एल. मग हा इथे +1 भेटतोय. तसंच आपल्याला इथं मेन मध्ये करायचं. एम नंतर +1 जर केलं तर काय येईल, एन. ईच्या पहिले करायचंय कारण की ते -1 आलेलं आहे आतापर्यंत, नाही का? इथे आपल्याला सिक्वेन्स भेटतोय -1चा. बघा +1 -1 आणि +1. मग तसंच इथे -1 करूयात. -1 केल्यावर काय होतंय, डी भेटतोय. ओके, आता कळलं असेल ज्यांनी पहिला पर्याय दिला होता, NFO हा पर्याय दिला होता, तर इथे कळलं असेल इथे काय करावं लागलंय आपल्याला, -1 करावं लागलंय. आणि एन जो आहे इथे पुन्हा +1 करायचंय म्हणजे काय होईल. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, NDO. व्हेरी गुड. आता प्रश्न क्रमांक 72 कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 72. आता थोडं फटाफट घेतो, बरेच प्रश्न बाकी आहेत माझ्या आज. टीला लिहिलंय क्रॉस भरलेला आणि हे एंडला लिहिलंय ट्रायंगल, मल्टिप्लिकेशन अँड स्टार. आणि DUTला लिहिलंय एक. आता असे जेव्हा प्रश्न येतात ना तेव्हा तुम्ही गट करायचे 2-2 यांचे म्हणजे दिलेल्या संकेतांकांचे. तर बघा इथे समजा हा पहिला केला तर इथे ई भेटतोय मला, इथे ई भेटतोय, इथे कुठलं कॉमन भेटतोय, मल्टिप्लिकेशनचं चिन्ह. ओके, आता मी कलर बदलवतो.
आता दुसरा जो गट आहे माझ्याकडे, तर त्याच्यात मला डी भेटतोय, इथे काय कॉमन भेटतोय, ट्रायंगल भेटतोय. ठीक आहे, आता तिसऱ्या गटासाठी समजा गेलो मी, तर इथे टी भेटतोय, इथे टी भेटतोय आणि टी साठी मला भेटतोय रिकामा सर्कल जो आहे तो कॉमन मिळाला आहे. आणि तसंच आता अजून काही उरलंय का, तर मला नाही वाटत आता काही उरलंय. ट्यून, आता हा शब्द आपल्याला शोधायचा आहे. TUNE. टी भेटलाय आपल्याला रिकामा सर्कल, यू भेटलाय का, यू उरलाय तो लिहून घेऊ आपण, यू म्हणजे डायरेक्ट हे असं. ओके, आता एन भेटलाय का, हा एन जो उरलाय तो डायरेक्ट लिहून घेऊ आपण, म्हणजे काय स्टार. आणि TUNE भेटलाय का, हो एक्स भेटलाय. याला आपला अपेक्षित उत्तर. बघा किती सोपं असतं. जर तुम्ही 2-2च्या गट करून हे उदाहरण सोडवले तर वाटताना तो मोठा प्रश्न आहे आणि किचकट वाटतो, पण जेव्हा तुम्ही असं, आता बघा मी हा वेगवेगळ्या रंगसंगतीचा उपयोग केला तुम्हाला समजण्यासाठी, तसंच तुम्ही काय करणार, डायरेक्ट सरळ सरळ, आता जसं आपण पहिले सोडवलं होतं डी इक्वल टू म्हणजे ट्रायंगल, असं तुम्ही जर लिहून घेतलं टी इक्वल टू सर्कल, म्हणजे तुम्हाला काय होईल नंतर, जेव्हा तुम्ही ट्यून हा शब्द म्हणजे डायरेक्ट दिलेला प्रश्नातला शब्द शोधायला जाणार ना, तेव्हा तुम्हाला इझिली तो सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, आता पुढे जाऊयात. अंकांसाठी चिन्ह. आता आपण अक्षरांसाठी चिन्ह बघितलं होतं, आता अंकांसाठी चिन्ह बघूयात. आता बघा इथे दिलाय एक सरळ, मी काय करतो आता 2022चा प्रश्नच घेतो. ओके, पुढील चौकटीत अंकांऐवजी आकृत्या वापरल्या आहेत. अंक आहेत 2 साठी वापरला आहे. बरं जाऊ द्या, हे एवढं वाचू नका. सरळ तुम्हाला ना, म्हणजे जेव्हा तुम्ही खरंच रिअल टाइम एक्झाम सेंटरमध्ये असणार, एक्झाम देत असणार, तेव्हा आहे ना, तुम्ही हे वाचायचं नाहीये. तुम्ही डायरेक्ट काय करायचंय, कंचे भागोबेनुसार आपण हे सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आता जर समजा आपल्याला असं इक्वेशन आहे, आता हे जे चिन्ह आहे हे कुठे आहे बरं का, हे बघा 8 मध्ये, मग 8 डिवायडेड बाय, आता जे काय आहे हा काय आहे स्क्वेअर कुठे आहे बरं, हा 2 डिवायडेड बाय 2. आता हे चिन्ह तसं लिहून घ्या. अजून आपण सोडवायचं नाहीये इक्वेशन, आपण फक्त लिहून घ्यायचंय. जे चिन्ह दिलेली आहेत आपल्याला, आपण त्या चिन्हांना फक्त काय करायचंय, एक्सप्लेन करायचंय, त्यांचं लिहून घ्यायचंय, जे एक्सपांडेबल फॉर्म येतो. आता बघा 12 आहे, ठीक आहे, हे जे याचं हे काय आहे, म्हणजे एक्सप्लेन केलेलं 12 आहे. त्यानंतर ट्रायंगल म्हणजे काय आहे, 3. ठीक आहे, आता आपण ब्रॅकेट क्लोज करू, इथे ब्रॅकेट क्लोज होतं. मल्टिप्लिकेशन एक दिलेलं आहे, त्यानंतर इथे काय आहे भरलेला स्क्वेअर आहे, म्हणजे काय 9. त्यानंतर ट्रायंगल पुन्हा 3. ओके, प्लस आता हा काय आहे 5. हे बघा आपल्याला भेटले आपलं इक्वेशन. आता आपण काय करू याला सांगा बरं, 4 डिवायडेड बाय, अजून सोडवायचं नाही, आता फक्त आपण पहिले भागाकार करून घेऊ. 4 डिवायडेड बाय 4, आता मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 5. मग आता सगळ्यात पहिले हे ब्रॅकेट सोडूयात. हे आलं 1 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 5. कंचे भागोबेनुसारच जायचं आहे सोडवण्यासाठी. 3 + 5 आपलं येतंय उत्तर 8. आता इथं 8 पर्याय आहे का, नाही, 8 पर्याय नाही. मग आता काय करावं लागेल आपल्याला, पुन्हा हे जे दिलेले ब्रॅकेट 11 हे जे चिन्ह आहेत ना, ते चिन्ह पुन्हा सॉल्व्ह करावे लागतील. मग आता बघा इथे 8 कुठे कुठे होऊ शकतो, सगळ्यात पहिले हे सोडून बघू. हे आहे 3 आणि हे आहे 2, 3 दुनी हे होतात 6. हा आहे स्टार आणि हा आहे ट्रायंगल, 5 + 3 हे होतात 8. ओके, 2 बरोबर आलं. त्यानंतर हा ट्रायंगल डिवायडेड बाय स्क्वेअर, 8 डिवायडेड बाय 2 हे आलं 4, हे म्हणजे नाहीये. आणि हा आहे 11 वजा ट्रायंगल 3, हा आला 8, म्हणजे बरोबर. चौथा आणि दुसरा पर्याय जो आहे हा आपला बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, हे असं म्हणजे बोर्डमास वापरून हे असे प्रश्न आजकाल यायला लागलेत, कारण की काय तुमचा वेळ कसा जाईल आणि तुम्ही दुसरा प्रश्न कसा अटेम्प्ट करू शकणार नाही, हेच आता सध्या परीक्षार्थी बघतायत, म्हणजे परीक्षार्थी जे सेट करतात ना पेपर ते. कारण की कॉम्पिटिशन खूप वाढलंय आणि तुम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये जर
टिकायचं असेल तर तुम्हाला सराव अत्यंत आवश्यक आहे आणि तो दररोज तुम्ही करायलाच हवा, जेणेकरून तुम्हाला पुढे जेव्हा पेपर सोडवायला जाणार तेव्हा खूप लवकर पेपर सुटेल तुमचा. अक्षरांसाठी अक्षर आता आपण बघणार आहोत. या उपगटातील प्रश्नात काही अक्षरे किंवा शब्द आणि त्यांच्यासाठी असलेली सांकेतिक भाषेतील अक्षरे दिलेली असतात. आता इथे ना अक्षर असतील, त्या अक्षरांसाठी अक्षरच वापरलेले असतील. शब्दांतील अक्षरांचा आणि सांकेतिक भाषेतील अक्षरांचा काही निश्चित संबंध असतो. हा संबंध शोधून विचारलेल्या शब्दाचे सांकेतिक भाषेतील रूप शोधायचे असते. या शब्दसमूहातील अक्षरांच्या जवळपासची अक्षरे समान फरकाने किंवा पटीने असलेली अक्षरे सांकेतिक भाषेत आहेत का याचे निरीक्षण करायचे. ठीक आहे, आता बघा हा एक प्रश्न आहे. पुट हा शब्द असा लिहिलाय PUT म्हणजे काय लिहिलंय QOVTUS. आता याच्या मागे काय तर्क असेल बरं का, सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. हे असं का लिहिलं असेल? ते पर्याय क्रमांक 2 सांगतायत तुम्ही, त्याचं इथे पण मार्क केलेलं आहे. पर्याय नका सांगू मला, हे तर्क सांगा, हे असं का लिहिलंय? ओके, अल्फाबेट मागे पुढे आहे. व्हेरी गुड. आता पीच्या पहिला अल्फाबेट कोणता आहे? हा आहे O. आणि पीच्या नंतरचा काय आहे? हा आहे Q. म्हणजे सगळ्यात पहिले नंतरचा अल्फाबेट आणि त्यानंतर काय आहे? पहिलेचा अल्फाबेट. हे असा हा सिक्वेन्स आहे. यूचं पण तसंच आहे. टी पहिले येतो यूच्या आणि व्ही त्याच्यानंतर येतो. सॉरी, हा तसंच टीचं पण आहे. एस नंतर टी येतो आणि टी नंतर यू येतो. तसंच मग आता समजा आता मेन हा शब्द आहे. मेन हा शब्द आहे, तर तो कसा लिहायचा बरं का? तर मेनच्या पहिले कुठलं अक्षर येतं आणि त्याच्यानंतर कोणतं येतं? एन येतो आणि त्याच्या पहिले येतो कोणता? एल. आता एन आणि एल जर हे तुम्हालाच एवढं जरी कळलं तरी आपल्याला बघा अपेक्षित उत्तर भेटतंय. इथे आहे का एन एल? हा उलटा सिक्वेन्स आहे. इथे आहे का एन एल? नाही. इथे आहे का एन एल? नाही. बघा वेळ वाचला की नाही? फक्त तुम्ही एवढंच करायचं, बस वेळ वाचतोय. आता एक प्रश्न बघूया. हाच प्रश्न बघू 61. नेट हा शब्द सोडवा बर का. नेट हा शब्द असा आणि सॅट हा शब्द ट्रायंगल, स्टार आणि स्क्वेअर असा. तर मॅन हा शब्द कसा असेल? बघा बरं काय जमतंय का? नेट नेट आता आपण दोनचे गट करू. सॉरी, मॅनचाही लिहून दिलाय. मॅनचा लिहिलाय स्टार, सर्कल आणि उलटा ट्रायंगल. तर आपल्याला काय शोधायचंय? टीम शोधायचंय. TEAM. ओके, बघा बरं आता जमतंय का? आता समजा मी बघितलं इथे पहिले 2 घेतले. पहिल्या 2 मध्ये टी कॉमन आहे. ठीक आहे, इथे खाली काय कॉमन आहे? हा स्क्वेअर कॉमन आहे. टी भेटला मला. आता मी दुसरा बघेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या पदामध्ये मी कॉमन बघेल. एक मला कॉमन भेटलाय आणि मला स्टार कॉमन भेटलाय. ओके, आता मी तिसरा पद बघेल. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघतो एन भेटलाय. इथे पण एन भेटला आणि इथे सर्कल भेटलाय रिकामा. हा इथे सर्कल भेटलाय. ओके, आता उरलं काय? ई उरला आहे. ई म्हणजे सरळ हा असं मानून घेऊ आणि उरलंय अजून काय? एस म्हणजे सरळ असं आणि एम म्हणजे तो उलटा ट्रायंगल. ठीक आहे, आता टीम शोधायचंय मला. तर टीम शोधताना टी कुठे आहे? ट्री म्हणजे हे असं भेटते. ई म्हणजे
भरलेला सर्कल. ए म्हणजे स्टार आणि एम म्हणजे काय उरलंय मग आता एम, हा उलटा ट्रायंगल. ऑप्शन नंबर आता इथे कुठला आहे बरं, स्क्वेअर भरलेला ट्रायंगल, स्टार आणि उलटा म्हणजे ऑप्शन नंबर 3 आहे बघा. बऱ्याच जणांचं उत्तर आलं होतं, मी तिकडे बघितलं नव्हतं. पण छान छान सोडवण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही. असाच कॉन्फिडन्स ठेवा, जेणेकरून परीक्षेतही तुम्हाला छान प्रकारे सोडवतील. आता तसंच हा प्रश्न आहे 62. सलग यावर म्हणजे आता जर समजा मी आता जसं हे शोधून दिलंय ना, की म्हणजे हा प्रश्न आहे आणि त्याच्यावर सलग हा 61वा आणि 62वा हा सलग 2 प्रश्न आहे, असे हा प्रश्न म्हणजे निगडीत असणार आहे त्या प्रश्नाचे. या परीक्षेतही असाच प्रकारचा असाच फॉर्म्युले येणार आहे, फॉर्मॅट जो आहे तो. आता बघा इथे आहे उलटा ट्रायंगल. उलटा ट्रायंगल म्हणजे काय काढलंय आपण एम, ठीक आहे. त्यानंतर स्क्वेअर भरलेला कोणता आहे बरं भरलेला सर प्लीज पुन्हा सांगा, रेंज नाही. ओके ठीक आहे, पुन्हा सांगतो. ओके आता बघा 61व्या प्रश्नाकडे जातो मी पुन्हा. एका जणाचा प्रॉब्लेम आहे, रेंज नव्हती त्यांच्या इथे. एका सांकेतिक भाषेत नेट हा शब्द, नेट म्हणजे काय आहे इथे लिहिला बघा आपण, नेट लिहिला होता, ठीक आहे. सर्कल भरलेला सर्कल आणि एक स्क्वेअर. त्यानंतर काय केलंय, सॅट हा शब्द ट्रायंगल, स्टार आणि स्क्वेअर मध्ये दिला होता. त्यानंतर मॅन हा शब्द पण याचा दिलेला आहे बघा, मॅन हा असा लिहायचा. मग आपण ते तसं लिहिलं, ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, टीम हा शब्द काढायचा आहे. टीम काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, की हा पहिला गट आणि हा जो दुसरा गट आहे यांच्यात कुठले कुठले मला कॉमन सापडत आहेत ते बघायचं आहे, ठीक आहे. मग मी पुन्हा दाखवतो तुम्हाला करून. नेट टी, इथे मला टी भेटला बघा टी. आणि इथे आहे का खाली काही अजून, हा एक आहे. म्हणजे टी म्हणजे काय झाला माझा स्क्वेअर ओपन झाला, मग मी तो तसा लिहून घेतला तिथे टी. त्यानंतर बघा आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आता ए बघूया. आता इथे ए आहे, इथे ए आहे आणि इकडे पण ए, इथे स्टार आहे, इथे स्टार आहे. मग एचा लिहून घेतला सरळ स्टार. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघा हा एन आहे, हा ओपन आहे, हा पण इथे एन, हा मग सरळ आपण एनची तर काही गरज नव्हती, ठीक आहे. आता एम आहे बघा, आता हे 2 भरले गेले, उरलं काय फक्त हा उलटा ट्रायंगल. मग उरला इथे वरती काय होता एम उरला होता, मग आपण तो एमही असा लिहून घेऊ, हा लिहिला होता उलटा ट्रायंगल. आणि आता ई, आता इथे ई आहे आणि इथे हे बघा आता इथे उरलेलाच एकुलता एक असं भरलेला सर्कल होतं, मग ते तसंच आपण गृहीत धरून ई लिहून घेतलंय, ठीक आहे. या अशा प्रकारे आपण हा केला. आता आपण ह्या चिन्हांचं सोडवत होतो. आता उलटा जो ट्रायंगल आहे त्याचा आपल्याला भेटलाय एम, ठीक आहे. आपण एम लिहिला इथे. आता त्यानंतर हे चिन्ह नवीनच चिन्ह आहे माझ्या मते. हे चिन्ह आपण सोडवलेलं नाहीये इथं या पूर्ण सिक्वेन्समध्ये, ठीक आहे. नवीन चिन्हाला तसंच सोडूयात. हा ट्रायंगल जो होता सरळ, तो सरळ ट्रायंगल आहे का कुठे, सरळ ट्रायंगल म्हणजे एस आहे ना, ओके. सरळ ट्रायंगल म्हणजे एस आहे आणि हा जो आहे हा बघा इथं हा आहे टी, मग बघा ओके. आता ईचं माहिती का आपल्याला, इथे ई म्हणजे काय भरलेला सर्कल. ए माहिती का आपल्याला, ए म्हणजे हा स्टार आहे बघा, ए म्हणजे काय स्टार. आता आपलं हे इथे सगळ्यात पहिले काय येतोय एम येतोय, इथे आहे का एम नाही, म्हणजे हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं. उरला फक्त पर्याय क्रमांक 1, म्हणजे तोच आपला पर्याय बरोबर आहे. आपण अजून काढलेलंच नाहीये, पण तरी सुद्धा आपण काय केलंय, कोणती टेक्निक वापरली आहे, इलिमिनेशनची. इलिमिनेशनच्या टेक्निकने आपण हे उदाहरण सॉल्व्ह केलंय. आपण उदाहरण सोडवलं का नाही, आपण फक्त पर्याय इलिमिनेट करत गेलो. पर्याय इलिमिनेट करत करत आपल्याला अपेक्षित उत्तर बरोबर भेटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, मग ओ होतोय, ठीक आहे.
जे हे अनोळखी चिन्ह आहे याचा अर्थ आहे ओ. ओके. आता एका सांकेतिक भाषेत होईल अजून हा एक प्रश्न होऊ शकतो आपला. एका सांकेतिक भाषेत 32 54 ही संख्या 60 अशी, 87 13 ही संख्या 84 अशी लिहितात, तर 32 56 ही संख्या कशी लिहाल? बघा बरं करून, जमतंय का कोणाला? 32 54 3 2 5 4 इक्वल टू 60. 8 7 1 3 इक्वल टू 84. ठीक आहे, बघा जमतंय का कोणाला? ओके, पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, अजून कोणाला पर्याय क्रमांक 1 एकही उत्तर आहे दिलेलं? बघा आता मी त्याचा मागचा तर्क सांगतो तुम्हाला. 32 54 इक्वल टू 60. जर समजा मी सगळ्यात पहिले ऍडिशन करून बघितलं, 3 आणि 2 5 आणि 10 आणि 4 14. 14 आणि 60चं रिलेशन आहे का काही? नाही. मग मी काय करेल, मल्टिप्लिकेशन करून बघेल. मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 दुनी 6 पंचे 30 आणि 4 120. 120 आणि 60 काही रिलेशन आहे का? काही आहे का रिलेशन? ओके, 120 आणि 60 आहे रिलेशन. हो ठीक आहे. 120 भागिले जर 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळते 60. ओके, तसंच आता इकडे पुढे काही होत आहे का बघू. 8 56 गुणिले 1 गुणिले 3. 56 3 किती होत आहे? 5 6 1 7 3 18 5 3 15 आणि 16 168. 168 डिवायडेड बाय 2. 8 आणि 4. ओके, 84 बरोबर येत आहे. 84. ठीक आहे, इथे 60 आलंय, तसं इथे 84 आलंय. म्हणजे आपल्याला इथे काहीतरी सिक्वेन्स भेटतोय. संबंध काय आहे? संबंध आहे असा की सर्व डिजिट्स, म्हणजे लॉजिक म्हणूयात, संबंध डिजिट्सचे मल्टिप्लिकेशन आणि त्याला या सर्वाला डिवायडेड बाय 2. ओके, हे आपलं झालं लॉजिक. आता तसंच 32 56चं काढूया आपण. 32 56. मग याचं काय होईल? 3 दुनी 6 6 पंचे 30 3 6 18 180 डिवायडेड बाय 2. किती होईल मग ते? 90. 90 आहे का कुठे पर्याय? ओके, छान उत्तर देतात तुम्ही. छान छान. ओके, व्हेरी गुड. 90 हा पर्याय इथे आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक 3. आता बघा, तुम्ही काल विचारलं होतं मला की मी हे प्रश्न कुठून आणतो, तर याचं उत्तर हे इथं आहे की माझ्याकडे एका मित्राकडनं मी आणला होता. 8वीचाच होता तो मित्र, तर त्याकडनं मी हा प्रश्नसंच आणला होता, हे लेक्चर जे होते त्यासाठी. तर मी त्याचा वापर करून घेतलाय आणि छान छान प्रश्न तुमच्यासाठी आणले होते. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं हे सराव प्रश्नपत्रिकाचा संच आहे हा. यात बघा किती पेपर आहेत? 1 2 3 4 11, जवळजवळ 11 पेपर आहेत. म्हणजे 2022 पण प्रश्नपत्रिका होती. हा फक्त पेपर 2चा होता प्रश्नसंच. याच्यात मी हे प्रश्न आणले होते तुम्हाला. आज आपण बरीच उदाहरणं सोडवली आहेत. आता जवळजवळ आपल्याला 16 मार्काचं म्हणजे 16 मार्क. पुन्हा सांगतो तुम्हाला एकदा, जर तुम्हाला कधी वाटलं डाऊट तर तुम्ही मला कॉल करू शकतात किंवा विचारू शकतायत. संख्या, चिन्ह, आकृत्या यांवर एक एक प्रश्न, चुकीचे पद, वर्णमाला यावर एक एक प्रश्न, हे झाले 5 प्रश्न. आणि सांकेतिक भाषेतील आकृत्या, अंक आणि अक्षरे यावरील एक एक प्रश्न, म्हणजे हे झाले किती? 8 प्रश्न, 8 क्वेश्चन्स मल्टिप्लाइड बाय 2 मार्क्स, म्हणजे हे झाले 16 मार्क्स. हे एवढे आपले मार्क्स आपल्याला हमखास भेटू शकतात. आपण छानपैकी तयारी केलेली आहे. कधी तुम्हाला वाटलं काही डाऊट असेल तर मला विचारू शकतात. ओके, आपण थांबूयात.
राहुल सर. हो, खूप खूप धन्यवाद विवेक सर. बघा, मला नाही वाटत सरांनी 3 दिवस बुद्धिमत्ता चाचणीचे घटक दिले, त्यातले एकही विद्यार्थ्याचे एकही प्रश्न फायनल परीक्षेला चुकेल, कारण सरांनी खूप डीप प्रकारे तुम्हाला त्याचे टेक्निक, वेगवेगळे सूत्र, कशा प्रकारे उदाहरण फास्ट मध्ये सोडवायचे याच्या खूप टेक्निक तुम्हाला दिलेले आहेत. तर एकही विद्यार्थ्याचा प्रश्न चुकणार नाही असं मला निश्चित वाटतं. आणि 3 दिवस जे मुलं होते ते सगळे 3 दिवस सेम मुलं शेवटपर्यंत जॉईन होते. तर आदरणीय विवेक मोरे सर यांचं जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे खूप खूप धन्यवाद. आणि सर्व बालमित्रांचे मनपूर्वक धन्यवाद, कारण आमच्या राहता टीमकडे 8 पासून 18 पर्यंत आज अखेरच नियोजन होतं. उद्या किंवा त्याच्या 2 दिवसानंतर दुसऱ्या तालुक्याचं नियोजन सुरू होईल. तर आपण आज थांबूया. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.